जवळजवळ 55% लोक हे 2035 साली सुद्धा बेदखल असं आयुष्य जगणार आहेत हे मी स्वतः. तर तो असं रिव्हॉल्वर घेतलेला श्रोता काय म्हणाला की तू बाजूला सरत, मी तुला नाही शोधत आहे, तुला ज्यांनी इथे बोलवलं त्यांना मी शोधतो. सर्वात गुंतागुंतीची जी गोष्ट माणसं करतात ती म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन. तर आमचा AI चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा करून मोकळा होईल असं ते. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधला जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याची तुमच्या डोळ्याच्या क्षमतेशी तुलनाच करू शकत नाही, इतका तो मागासलेला आहे. तसंच न्यूयॉर्क शहराचे जे मेयर होते त्यांच्यापुढे एक फार मोठा प्रश्न होता की परवानगीपेक्षा जास्त लोक फ्लॅटमध्ये राहतात आणि ते कर कमी भरतात. आता इतकी वर्ष निरनिराळे लोक मेयर झाले, ते पोलीस पाठवायचे, ते लोकांना अटक करायचे, काय 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 करायचे, पण शेवटी हा प्रश्न काही सुटायचा नाही. हा मेयर होता, हा कम्प्युटर सायंटिस्ट. आता छोटी छोटी मुलं स्वतः चित्रपट निर्माते होऊ शकतात. म्हणजे काहीतरी खूप मोठा माणूस तो बॉलिवूडला गेला बॉम्बेमध्ये, मग चित्रपट कुछ नाही, ऑल इतिहास जमा झाला. स्पेशल इफेक्टवाले चित्रपट तुम्ही बनवू शकता. आमची मुलं बनवतात अजून. त्यांना थोडं आजच्या आपल्या शिक्षण परिषदेमध्ये आपलं सुरुवातीचं उद्घाटन सत्र संपन्न झालेलं आहे आणि भोजन अवकाशानंतर दुसऱ्या सत्रासाठी आपण सर्वजण जमले आहोत. सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. दुसऱ्या सत्राला आपण लवकरच सुरुवात करत आहोत. दुसऱ्या सत्रासाठी आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर विवेक सावंत, ज्यांचा आज आपल्यासोबत बोलण्यासाठी विषय आहे AI तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी. डॉक्टर विवेक सावंत यांना ओळखत नसतील असं मला वाटतं, इथे कोणी नसेल. आपण सर्वजण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाचा एक भाग आणि औपचारिकता म्हणून सरांचा थोडक्यात मी परिचय करून देते. डॉक्टर विवेक सावंत हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम संगणक तज्ज्ञ आहेत, शिक्षणक तज्ज्ञ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख जी आपल्याला माहिती आहे की MKCLचे ते माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी भारतात IT साक्षरता पसरवण्यासाठी आणि परम सुपर कम्प्युटर या प्रकल्पामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी आणि शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे यासाठी सरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर सर फर्ग्युसन कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स हा विषय देखील शिकवतात, तिथे ते प्राध्यापक आहेत. त्यानंतर त्यांनी डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंगमध्ये त्यांनी सुपर कम्प्युटर या प्रकल्पावर कामसुद्धा केलेलं आहे. 2001 पासून 2019 पर्यंत या मोठ्या कालावधीमध्ये सरांनी MKCLमध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून आपण जे ओळखतो या MKCLमध्ये सर व्यवस्थापकीय संचालक म्हणून आहेत. त्यानंतर त्यांनी MSCIT सारखे उपक्रम सुरू केले आहे, ज्यामध्ये आपल्यासारखे अनेक संगणक निरक्षर जे होते ते अतिशय सोप्या पद्धतीने संगणक साक्षर होऊ शकले. सर MKCLचे चीफ मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी पुणे विद्यापीठ आणि केंद्र राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या विविध समित्या आहेत त्या तांत्रिक समित्यांवर कामसुद्धा केलेलं आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान यांच्यातली जी भागीदारी आहे त्याच्यावर सर भर देतात. तसंच सरांचं मत आहे की विज्ञानाचा सकारात्मक वापर करून आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो आणि यावर सरांचा ठाम विश्वास आहे. याच विषयावर सर आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत. त्यानंतर सरांना तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही आत्तापर्यंत काम केलं आहे त्यासाठी त्यांना 2014चा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते आणि सरांनी आज आपल्या AI तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी या विषयावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे असे मी सरांना विनंती करते. ठीक आहे का? येतोय आवाज? हॅलो 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 येतोय? हां.
तुम्ही जेवण झाल्यावरही जागे आहात हे मी टेस्ट करण्यासाठी अगदी हळू बोललो पहिल्यांदा. तर मग बरं, मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल प्रथम मी सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार मानतो. ताईंनी माझा बराच मोठा परिचय करून दिला, त्याबद्दल आपलेही आभार मानतो. तंत्रज्ञानावर बोलायला बोलवलं की मोठी पंचायत असते. सगळ्या श्रोत्यांना असं वाटतं की आता काय काय बोलतील कोणाला माहिती. तर आणि शास्त्रज्ञ लोकांना अशी सवय असते आपल्या आपल्या विषयात खोल जायचं आणि मग काही वेळांनी श्रोत्यांना काही समजेन असं होतं. तर अमेरिकेमध्ये असाच एक प्रसंग घडला. त्या शास्त्रज्ञाला बोलवलं, त्याचं भाषण सुरू झालं. पुढे ते इतकं क्लिष्ट होत गेलं की तो अशी फळ्यावर इक्वेशन वगैरे लिहायला लागला. तर मग आता इथे एकच दार दिसते मला बाहेर पडायला. त्या सभागृहाला बरीच दारं होती. ते श्रोते हळूहळू सगळे निघून गेले आणि पण शेवटी एक श्रोता मात्र उठला. तो उठला असा खुर्चीतून रागाने असं रिव्हॉल्वरच धरला एकदम. तो वक्ता जो घाबरला ना, तो म्हटला, साहेब आता काय आमचा विषयच असा आहे, याच्यापेक्षा जास्त सोपं काय करता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही माझा जीव घेऊ नका, मी बंद करतो म्हणा. तर तो असा रिव्हॉल्वर घेतलेला श्रोता काय म्हणाला की तू बाजूला सरक, मी तुला नाही शोधत आहे, तुला ज्यांनी इथे बोलवलं त्यांना मी शोधतो. त्यामुळे बहुतेक सुदर्शन वगैरे गेलेले दिसतात तिकडून. अच्छा. तसं काही त्यांचं होणार नाही याची काळजी मी घेईन आजच्या व्याख्यानामध्ये. तर AI विषयी बोला असं मला सांगितलं गेलं. तर पहिली गोष्ट अशी आहे की आत्ताचा जो AI आहे आणि जिथून सुरुवात झाली त्या दोनमध्ये खूप अंतर आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे जुन्या काळामध्ये जो AI तयार करण्याचा प्रयत्न झाली त्याला 60 वर्ष आता. तर त्याच्यामध्ये माणसाला जे जमेल ते AIला जमलं पाहिजे अशा दिशेने प्रवास सुरू झाला. त्यावेळचे शास्त्रज्ञ एक हर्बर्ट सायमन ते असं म्हणाले की माणसं जेवढी गुंतागुंतीची कामं करू शकतात तेवढी सगळी आमचा AI आता एका पिढीच्या आतमध्ये करायला सुरुवात करेल. म्हणजे काय करेल तर तो कविता करेल, तो गाण्याला म्युझिक देईल, असं करत त्यांची आधी वाढत गेली. आणि ते म्हटले सर्वात गुंतागुंतीची जी गोष्ट माणसं करतात ती म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन. तर आमचा AI चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा करून मोकळा होईल असं त्यांनी विधान केलं. दुसरे एक शास्त्रज्ञ होते मार्विन मिन्स्की. त्यांनी असं विधान 1975 साली केलं होतं की आमचा AI इतका प्रगत होईल की तो तुमच्या माणसांना घरामध्ये पाळीव प्राणी म्हणून सुद्धा सांभाळायला तयार होणार नाही, इतका तो प्रगत असेल. अशा प्रकारची बरीच विधानं मी तुम्हाला सांगू शकेन. तर एकंदर असं चित्र निर्माण केलं गेलं जे पुढे हॉलिवूड सिनेमामध्ये आलं, अनेक कादंबऱ्यांमध्ये आलं की असं काहीतरी जगावेगळं असं होणार आहे की माणसांना काही किंमतच उरणार नाही, माणसांपेक्षा फार सुपिरियर अशा प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तयार होईल. आता हळूहळू हा जो संशोधन जे होत गेलं पुढे त्याच्यातून टप्प्याटप्प्याने असं लक्षात यायला लागलं की ह्याच्यात काही फार यश मिळत नाही आहे. काही मर्यादित यश मिळत होतं, नाही असं नाही, पण फार काही यश मिळत नव्हतं. गुंतवणूक तर फार होत होती, निधी खूप खर्च होत होता, पण त्याच्यातून रिझल्ट काही मिळत नव्हते. त्याच्यामुळे AIच्या संशोधनामध्ये 2 वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली 60 वर्षामध्ये की सगळं त्याला जो निधी मिळत होता तोच थांबला.
त्या 2 कालखंडांना AI विंटर असं म्हणतात. म्हणजे AI मध्ये काय म्हणतात, थंडीचा सीझन सुरू झाला. फंडिंगच नाही, सगळे शास्त्रज्ञांना पैसेच नाही. असं का झालं? कारण भांडवलशाही ज्याच्यामध्ये गुंतवणूक करते तर त्यांना नफ्याची अपेक्षा असते, आणि आता फार काळ गुंतवणूक करून सुद्धा नफा मिळत नाही म्हटल्यानंतर ते संशोधनाचा निधी बंद करतात. तसं 2 वेळा झालं. एकदा मी सीडॅकमध्ये असताना 1990च्या दशकात पुन्हा एकदा असंच झालं. पण त्याच्यामध्ये हे जे अपयश येत होतं याच्यावरून धडा शिकून शास्त्रज्ञांनी एक वेगळी दिशा घेतली. त्यांना ही दिशा का घ्यावी लागली? याचं कारण त्यांना माणसाला जे डोळे असतात तशा डोळ्यांसारखे सेन्सर्स यंत्रांमधून तयार करण्यामध्ये त्यांना पुरेसं यश आलं नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधला जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याची तुमच्या डोळ्याच्या क्षमतेशी तुलनाच करू शकत नाही, इतका तो मागासलेला आहे. किंवा रोबोचा जो हात असतो तर तो जे काही करू शकतो त्याच्यापेक्षा आपला हात खूपच काही करू शकतो, आणि आपलं सगळं शरीर हे तर फारच अफाट काही गोष्टी करू शकतं. हे तुम्हाला अनुभवाने माहिती आहे. त्याच्यामुळे रोबोटिक्स त्याच्या बाल्यावस्थेत आहे. सगळे सेन्सर्स जसे लागतात बाहेरची परिस्थिती समजण्यासाठी तर ती पण बाल्यावस्थेत आहेत. म्हणजे तुम्ही नुसते खडकाळ अशा जमिनीवरून पटकन चालायला लागतात. तुम्ही जरी सपाट जमिनीवर चालत असला आणि एकदम खड्डे खुड्डे आले तरी तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता. तसं रोबोंना जमत नाही अजून. त्याचबरोबर त्याच्यासाठी म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेची कॉपी करण्यासाठी ज्या प्रकारची संगणकाची क्षमता लागते ती त्यावेळी नव्हती, आजही ती नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करायला ज्या प्रकारची सॉफ्टवेअर प्रणाली तयार करावी लागते ती त्यावेळी नव्हती, आजही नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जी यंत्रामध्ये तयार करतो आहे ती मानवी बुद्धिमत्तेचीच कॉपी आहे असं समजण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची सैद्धांतिक चूक होती. याचं कारण तुम्हाला अजून मानवी बुद्धिमत्ता काय हेच कळलेलं नसताना तुम्ही त्याची जी कॉपी करताय ती मानवी बुद्धिमत्तेचीच कॉपी आहे असं समजणं ही एक प्रकारची आत्मवंचना होती. अशा अनेक अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल करणं हे शास्त्रज्ञांना जमत नव्हतं. त्याचं एक तुमच्या जीवनातलं प्रूफ मी तुम्हाला देतो. तुमच्यापैकी नेट बँकिंग किती जण वापरतात? नेट बँकिंग तर तो कॅप्चा येतो बघा, कॅप्चा माहिती आहे? त्या कॅप्चाच्या खाली काय वाक्य लिहिलं असतं माहिती आहे? करेक्ट, आय एम नॉट अ रोबॉट. बरोबर आहे. म्हणजे रोबॉटला नक्की जे जमणार नाही ते तुम्हाला जमतं आणि म्हणून ते सॉफ्टवेअर ठरवतं की नाही हा माणूसच आहे आणि हा त्याचा अकाउंट होल्डर आहे, याला ॲक्सेस दिला पाहिजे. हे तुमच्या जीवनातलं प्रूफ आहे. किती तुम्ही याविषयी बढाया मारल्या तरी ही लाईन जोपर्यंत कायम आहे ना तोपर्यंत समजा की दिल्ली खूप दूर आहे. तर आता याच्यानंतर मग काय झालं की शास्त्रज्ञांनी मग ठरवलं की आता एक वेगळी दिशा घेतली पाहिजे. आणि ती दिशा अशी होती की आता याच्या पुढे आपण म्हणजे साधारण 1986-87 पासून हे जास्त नीट व्हायला लागलं. आणि त्याचे प्रणेते होते जॉफ्री हिंटन, ज्यांना 2024चं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी प्रथम ही दिशा मांडली की आता आपल्याला अशा प्रकारची एक बुद्धिमत्ता निर्माण करायला पाहिजे की जी मानवी बुद्धिमत्तेची कॉपी नसेल, पण ती बुद्धिमत्ता अशी असेल की जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही ते करणारी ती बुद्धिमत्ता असेल. न मानवी बुद्धिमत्ता, नॉन ह्युमन इंटेलिजन्स, अशा प्रकारची संशोधनाची दिशा पकडली गेली. आता तुम्ही मला म्हणाल की तुमच्यापैकी काही जण चॅट GPT वगैरे वापरत असतील,
तर आम्ही निबंध लिहितो, ChatGPT पण निबंध लिहितो. मग ते माणसांना जमतं तेच करू शकतात. तर एक छोटासा फरक आहे. तो फरक असा आहे की 5,000 शब्दांचा निबंध ChatGPT 3 सेकंदात लिहितो. बरोबर? तुम्ही बघितलंय ना, तुमच्यापैकी किती जण वापरतात ChatGPT? बरेच जण वापरतात. तर त्याच्यामुळे ते मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही, ते तो करतो. कारण तो शब्द जुळारी आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक स्पीडने करतो. तर त्याच्यामुळे ही एक दिशा पकडली गेली आणि मग त्याचा आविष्कार जगामध्ये सुरू झाला. मग अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती अशी घडली की AI ला पूर्वी जे आम्ही शिकवायचो ते त्याला आम्ही नियम शिकवायचो, रूल्स शिकवायचो की असं असं तू कर म्हणजे तसं तसं घडेल. आता त्याचा परिणाम काय व्हायचा की 90च्या दशकामध्ये मी जो AI वापरायचो त्याला मी डिक्टेशन द्यायचो, तर तो बरोबर इंग्रजीमध्ये ते सगळं लिहून काढायचं, माझा वेळ वाचायचा. आता एक दिवशी मी दौऱ्यावर असताना माझी जी PA होती तिने तसा प्रयत्न केला, तर त्यांनी काहीच घेतलं नाही. मग मी परत आलो, ती म्हणले सर तुम्ही बोललात की त्याला समजतं, मी बोलले की नाही समजत. म्हटलं बरोबर आहे, कारण त्याला तुझ्या आवाजात वेगळं ट्रेन करावं लागेल तरच तो शिकेल. मी माझ्या आवाजात ट्रेन करण्यासाठी त्याला कित्येक तास खर्च केलेत, म्हणून तो माझ्या आवाजातलं जसंच्या तसं छापतो. तू तसाच प्रयत्न केलास तर तो ते शिकेल. रूल बेस्ड AI. आता काय झालं, याच्यावर मर्यादा इतक्या होत्या की प्रत्येक माणसाने असं शिकवत बसला असता तर त्याला काही अर्थ नव्हता. तो स्वतः शिकला पाहिजे, ही गोष्ट शास्त्रज्ञांच्या समोर आली. आणि मग त्यांनी काय केलं की एक आज्ञाधारक अशा AI पासून एका सतत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासारखा AI निर्माण करायला सुरुवात केली. ही एक क्रांतिकारक बदल होता संशोधनाच्या दिशेमध्ये. कसं, तर एक लहान मूल असतं की नाही, तर आपण सगळे लहानपणी आपल्याला काही चालता येत नव्हतं, आपण धडपडत चालायला शिकलो बघा. असं झालं का की आपण रांगत होतो ना एकदम पळायलाच लागलो. असं कोणाचं झालं असेल तर त्यांचा लगेच सत्कार करूया आपण. म्हणजे मला जे पुस्तक दिलं गेलं शिवाजी कोण होता, तर शिवाजी महाराजांचं पण असं काही झालेलं नाही. त्या पुस्तकाची एक मजा सांगतो तुम्हाला. 2017 साली जालन्यामध्ये माझं एक व्याख्यान होतं, म्हणजे अंबड तालुक्यामध्ये. तर ते शिवाजी जयंतीचा उत्सव असतो, त्याच्यात अनेक व्याख्यानं असतात, तसं माझं व्याख्यान होतं. आधी शिवजयंतीची व्याख्यानं झालेली होती आणि मग माझं व्याख्यान विज्ञान तंत्रज्ञानासंबंधी होतं. तर श्रोते जमायला उशीर होता म्हणून व्याख्यानाच्या बाहेर लागलेलं जे पुस्तक प्रदर्शन होतं ते मी बघत होतो. आणि पानसरे सरांचं हे पुस्तक तिथे विक्रीला होतं. तर मी म्हटलं की आपण विज्ञान तंत्रज्ञानावर बोलण्याच्या आधी शिवाजी कोण होता या पुस्तकावर थोडंसं बोललं पाहिजे. आणि म्हणून मी त्या पुस्तकावर सभेच्या नियमाच्या अधीन राहून एक 5 मिनिटं त्या पुस्तकावर बोललो. आणि ते इतकं क्रांतिकारक पुस्तक आहे, आपलं सगळं विचार विश्वात बदलून टाकणारं ते पुस्तक आहे. आणि ते मी खूप पूर्वी वाचलं होतं आणि म्हणून मी त्याच्यावर बोललो. मग माझं भाषण वगैरे झालं आणि नंतर भाषणानंतर काही लोक माझ्याशी चर्चा करायला म्हणून व्यासपीठावर आले. आणि तितक्यात आम्हाला जोरात असा आरडाओरडा आणि काहीतरी मारामारी होते असं कानावर आलं. म्हणून आम्ही सगळे तिकडे धावलो. तर काय झालं होतं माहिती आहे का, की मी 5च मिनिटं त्या पुस्तकावर बोलल्यामुळे कार्यक्रम संपल्या सगळे श्रोते ते पुस्तक घ्यायला म्हणून त्यांनी तिथे गर्दी केली. आणि बरं त्या विक्रेत्याला काय माहिती की मी त्या पुस्तकावर बोलणार आहे. तो बिचारा थोड्याच प्रती घेऊन आला होता. त्या संपल्यामुळे श्रोते त्याला पकडून त्याला मारायला लागले. मग शेवटी मला मध्ये जाऊन त्याला सोडवावं लागलं, त्याचा जीव वाचवावा लागला. तर अशी मजा एक माझ्या जीवनात ती आठवण आहे म्हणून सांगितली. एनिवे, तर लहान मूल चालायला कसं शिकतं, तर
ते घरामध्ये ज्या काही वस्तू असतात, खुर्च्या असतात, टेबल असतं, भिंत असते, त्या सगळ्याचा आधार घेऊन घेऊन ते हळूहळू उभं राहायला, पावलं टाकायला, आपल्या मसल्सची एनर्जी, त्याची स्ट्रेंथ वाढवायला असं हळूहळू करत ते शिकतं. आणि मग ते एक एक पाऊल टाकायला लागतं. या संबंध प्रक्रियेमध्ये जे आम्ही AI मध्ये चूक करत होतो तशी प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये आई अशी चूक करत नाही. म्हणजे काय, तर आई असं मुलांना सांगत नाही की आज डावा पाय पुढे, धडा पहिला, मग उद्या काय तर उजवा पाय पुढे, आणि परवा काय तर परीक्षा. असं काहीच होत नाही. मग एक चालण्याची भानगड काय आहे? या चालण्याची गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती ही आहे की मूल नुसतं चालायला शिकत नाही, तर मूल चालायचं कसं याचा अभ्यासक्रमच स्वतः ठरवतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्या घरामध्ये जे काही आहे त्याचं एका अभ्यास साहित्यामध्ये रूपांतर करतं, आणि पहिल्यांदा काय करायचं, मग काय करायचं, हे चुकत चुकत शिकतं. ट्रायल अँड एररने शिकतं, आणि एक दिवशी ते यशस्वी होऊन चालू लागतं. तसंच बोलण्याचं आहे. ह्याच्याकडे शास्त्रज्ञांनी खूप गंभीरपणे आणि मेंदूच्या पातळीवर बघायला सुरुवात केली, आणि त्याच्यातून नव्या AIचा मार्ग त्यांना सापडला. तो असा की आता आपण त्याला डेटा द्यायचा, आणि डेटामधून शिकायचं कसं ह्याची प्रणाली द्यायची, आणि मग त्या प्रणालीला स्वातंत्र्य द्यायचं की आता तू शिकत राहा, चुकांची दुरुस्ती करत राहा, आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहा. त्याच्यामुळे आम्ही जी बीज आज्ञावली देतो ती फक्त एवढीच असते की शिकायचं कसं, प्रत्यक्ष जे काम करायचंय त्याची आज्ञावली तो तयार करतो. आता त्याचं एक काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मगाशी जे उदाहरण सांगितलं डिक्टेशनचं, आता काय होतं, आता तुम्ही ज्यावेळेस सगळेजण बोलता आणि व्हॉट्सॲपमध्ये तो जीबोर्डवरचा छोटा जो माईक असतो तो क्लिक केला की तुम्ही जे बोलताय ते सगळं तसेच्या तसं लिहिलं जातं. याचा किती जणांना अनुभव आहे? हां, बऱ्याच जणांना आहे. तसंच तुम्ही त्या स्क्रीनवर ज्यावेळी हँडरायटिंगने बोटांनी लिहिता त्यावेळी चक्क तशीच्या तशी अक्षरं उमटतात. आता मी 1977 सालापासून कम्प्युटर वापरतो, पण माझा टायपिंग स्पीड विशेष चांगला नाही आहे. काही लोक फास्ट टायपिंग करतात, मला इतक्या फास्ट जमत नाही. पण अलीकडे मी साधारणपणे मराठीमध्ये 150 शब्द प्रत्येक मिनिटाला टाईप करू शकतो. सरकारी नोकरी मिळायला किती शब्द लागतात? 30 किंवा 40. आमचा स्पीड किती? 150. बघा सर, कोणीच टाळ्या वाजवत नाही. एवढा मी टाळ्या वाजवू नका, कारण मी व्हॉइस टायपिंग करतो. मी 150 शब्द दर मिनिटाला बोलू शकतो, आणि ते तसेच्या तसे टाईप होतात. त्याच्यामध्ये मी धृतराष्ट्र, दृष्टद्युम्न, प्रद्युम्न असे शब्द उच्चारले तरी सुद्धा ते जसेच्या तसे टाईप होतात. आता आपण थोडं लक्षात घेऊ की असं का होतं. असं होतं याचं कारण असं आहे की तुम्ही सगळेजण मोबाईल फोनवर इतकी वर्ष बोलताय, तर तुम्ही जे बोलता त्याच्यातून मोठ्या मोठ्या ऐवजांची निर्मिती ह्या कंपन्या करतात, आणि त्या ऐवजांमधून कसं शिकायचं हे त्याला शिकवलं जातं. म्हणजे तुम्ही जे हाताने लिहिलं आहे त्याचे मोठ्या प्रमाणात ऐवज हे AIला दिले जातात, आणि मग त्याच्यातून अक्षरांची ओळख तो शिकायला सुरुवात करतो. जसं मूल, त्याला धडे दिले जात नाहीत, तर त्याला एक एन्व्हायरमेंट दिली जाते, आणि मग त्याच्यात ते चालायला शिकतं किंवा बोलायला शिकतं. प्रथम बोबडं बोलतं, आणि मग ते हळूहळू स्पष्ट उच्चार करू लागतं,
इतकंच नव्हे तर मोठमोठी वाक्य पण बोलू लागतं. ही जी गोष्ट आहे तिचं खूप सखोल आकलन करून ती प्रणाली आपण AI मध्ये बसवली. म्हणजे त्याला सतत शिकत राहणारा विद्यार्थी आपण बनवलं. एक आज्ञाधारक नोकर असं जे स्वरूप होतं 20व्या शतकात, त्याच्याऐवजी एक सतत शिकणारा विद्यार्थी असं त्याचं स्वरूप केलं. आता 21वं शतक हे एक गोड बातमी घेऊन जन्माला आलं. ती काय बातमी आहे? तर त्या शतकाने असं सांगितलं की 20व्या शतकामध्ये माणसाचं यंत्र बनवण्यामध्ये दुर्दैवाने यश आलं होतं. माणसाला यंत्रवत करून टाकणारं शतक म्हणजे 20वं शतक. त्याला त्यांनी तू सर्जनशील असं काही करू नकोस, तू कारखान्यामध्ये असेंब्ली लाईनवर उभा राहा आणि एखाद्या यंत्रासारखं फक्त दिवसभर काम करत राहा, असं करून त्याला यंत्राचा गुलाम करण्याचा प्रयत्न करणारं शतक म्हणजे 20वं शतक. ते कसं यंत्राचा गुलाम करून टाकतं हे जर तुम्हाला नीट बघायचं असेल तर तुम्ही चार्ली चॅप्लिन यांचा मॉडर्न टाइम्स हा सिनेमा खूप म्हणजे त्याचं समीक्षा करून करून बघितला पाहिजे. मध्ये मध्ये पुन्हा रिव्हर्स करून असं बघितलं पाहिजे. रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, ॲक्टेड, कोरिओग्राफ्ड, एव्हरीथिंग बाय चार्ली. आणि त्या सिनेमामध्ये मॉडर्न टाइम्समध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की माणसाला यंत्रवत करून टाकण्यामध्ये भांडवलशाहीचा काय जो इंटरेस्ट होता तो किती पराकोटीचा होता हे तुमच्या तो सिनेमा बघितला की लक्षात येईल. 21व्या शतकाने असं सांगितलं की ठीक आहे, 20व्या शतकामध्ये जरी दुर्दैवाने माणसाला यंत्रवत करून टाकण्यामध्ये यश आलेलं असेल तरी 21वं शतक हे सांगूला लागलं की तरीसुद्धा यंत्रातून माणूस काही निर्माण करता येणार नाही. माणसांना जे जे जमतं ते यंत्रातून करून घेणं हे अशक्य आहे. ह्याच्या गणिती सिद्धता आपल्याला 21व्या शतकाच्या सुरुवातीला मिळायला सुरुवात झाली. तर ही खूप गोड बातमी की त्याच्यामुळे माणसांचं जे स्थान आहे 21व्या शतकामध्ये ते ह्या अजब अशा यंत्रापुढे टिकून राहणार आहे. तर हे आकलन बऱ्याच जणांना नसतं आणि त्याच्यामुळे ते AIला घाबरून की त्याच्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत वगैरे वगैरे अशा प्रकारच्या संबंध चर्चेमध्ये जातात. आत्ता जी मी उदाहरणं 2 सांगितली त्याचं वैशिष्ट्य काय? तर 20व्या शतकामध्ये आम्ही जे प्रोग्रॅमिंग करायचो ते कसं करायचो? तर प्रोग्रॅम इनटू डेटा इज इक्वल टू चेंज डेटा. म्हणजे काय? आधी प्रोग्रॅम लिहायचो, मग तो डेटावर चालवायचो आणि त्या डेटातून नवीन एक डेटा आम्ही तयार करायचो. प्रोग्रॅम इनटू डेटा इज इक्वल टू चेंज डेटा. म्हणजे काय? तर एखाद्या आस्थापनेमध्ये लोकांनी जितके दिवस काम केलं असेल त्यांची पगाराचं स्केल जे असेल ते सगळं लक्षात घेऊन त्यांनी रजा बिजा किती घेतल्या काय वगैरे सगळं लक्षात घेऊन तो डेटा द्यायचा आणि मग त्याच्यावर पगारपत्रक तयार करणारा प्रोग्रॅम चालवायचा आणि मग त्याच्यातून त्यांची पगार बिलं छापून त्यांना द्यायची. चेंज डेटा. आधी रॉ डेटा होता, त्याचा फिनिश डेटा मिळायचा. 21व्या शतकाने बरोबर उलटं करून टाकलं. त्यांनी काय केलं? तर डेटा घ्या, डेटावर मशीन लर्निंग करा आणि मशीन लर्निंगमधून अल्गोरिथमची निर्मिती करा. म्हणजे डेटातून प्रोग्रॅम निर्माण करा, प्रोग्रॅममधून डेटा नका निर्माण करू. बरोबर उलटी दिशा. याची पहिली चाहूल जगाला जी लागली ती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पूर्वी स्वाईन फ्लूची साथ आली होती. तुम्हाला आठवतं का? स्वाईन फ्लूची साथ आली होती त्यावेळेला. आता मी बरेच परदेशात प्रवास करावे लागायचे. प्रत्येक वेळी एअरपोर्टवर गेलं की ते चाचणी करायची, हे करायचं ते, मग ती सॅम्पल पॅथॉलॉजी लॅबला जायचं. सगळ्या जगामध्ये WHO असे निर्देश दिले होते की पॅथॉलॉजी लॅबमधून तो सॅम्पल ते WHO पोर्टलवर तुम्ही अपलोड करा
आणि कुठे स्वाईन फ्लू आहे त्याचं डिटेक्शन मग करायचं. आता या सगळ्या सायकलमध्ये स्वाईन फ्लू कुठे आहे हे शोधायला 15 दिवस लागायचे, कारण ती सगळी मॅन्युअल प्रक्रिया होती. त्याच काळामध्ये म्हणजे 2008ची गोष्ट सांगतोय, गुगलमध्ये 4-5 शास्त्रज्ञांनी असा एक शोध घ्यायला सुरुवात केला की जगातले कुठले कुठले लोक स्वाईन फ्लूवर गुगलवर सर्च करत आहेत. बघा, गुगलवर कोण कोण सर्च करत आहेत आणि ते काय काय सर्च करत आहेत. याच्यातून त्यांनी असे 45 पॅरामीटर शोधून काढले लोकांच्या सर्चचे, आणि त्याच्यातून त्यांनी कुठलीही पॅथॉलॉजिकल टेस्ट न करता सांगायला सुरुवात केली की अमुक रस्त्याच्या तमुक गल्लीमध्ये तमुक कॉलनीमध्ये स्वाईन फ्लू झालेला आहे. डेटावरून कोरिलेशन करून त्याच्यावरून हे अंदाज व्यक्त केले गेले. कोरिलेशन म्हणजे सहसंबंध, आणि जे पॅथॉलॉजी लॅबमधून जो डेटा येत होता तो कार्यकारण संबंध शोधत होता, आणि हा गुगलमधला जो होता तो सहसंबंध शोधत होता. तिथे त्यांना हे माहिती नव्हतं की तिथे स्वाईन फ्लू का होतोय, पण तिथे होतोय हे ते सांगू शकत होते. तसंच न्यूयॉर्क शहराचे जे मेयर होते त्यांच्यापुढे एक फार मोठा प्रश्न होता की परवानगीपेक्षा जास्त लोक फ्लॅटमध्ये राहतात आणि ते कर कमी भरतात. आता इतकी वर्ष निरनिराळे लोक मेयर झाले, ते पोलीस पाठवायचे, ते लोकांना अटक करायचे, काय 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 करायचे, पण शेवटी हा प्रश्न काही सुटायचा नाही. हा मेयर होता, हा कम्प्युटर सायंटिस्ट. त्यांनी म्हटलं हे पोलीस बिलीस काहीच पाठवायचे नाही, आपण फक्त मोबाईल फोनचा डेटा गोळा करायचा की कुठल्या फ्लॅटमधून किती मोबाईल फोन ॲक्सेस होत आहे. नंतर आपण त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल किती वाढते, जेवढी जास्त माणसं राहतील तेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी बिल, त्याचप्रमाणे त्यांचं पाण्याचं बिल कसं वाढतंय, बस सगळं हा डेटा घ्यायचा आणि त्याच्यावरून त्यांनी त्यावेळेचा AI चालवून हे निष्कर्ष काढायला सुरुवात केली की ह्या फ्लॅटमध्ये जास्त लोक राहतात, त्या फ्लॅटमध्ये जास्त लोक राहतात, आणि तिथे फक्त पोलिसांना पाठवलं आणि वर्क वॉज डन. डेटाकडून अल्गोरिथमकडे, डेटाकडून प्रोग्रामकडे जाणं, ही गोष्ट म्हणजे त्याला डेटामधून तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमची मेथड बसवू शकता, हा सिद्धांत बाहेर आला. आता जेव्हा तुम्ही बोलता किंवा तुम्ही हाताने लिहिता, हे ज्या वेळेला AI ला दिलं जातं आणि त्याला शिकवलं जातं की ह्याच्यातून शिकायचं कसं, त्याच्याने तो तुम्ही जे बोलाल ते लिहायला लागला. त्याला असं नाही सांगितलं की प्रत्येकाचा उच्चार काय, नाही तर पूर्वीचं जे मी सांगितलं तुम्हाला ड्रॅगन नावाचं टूल होतं, त्याला मला माझ्या आवाजात शिकवावं लागायचं. आता सगळ्यांचे आवाज घेऊन अ हा जो उच्चार करतो, ब हा उच्चार करतो, प करतो, तर प मध्ये कुठल्या अशा सिग्नेचर फ्रिक्वेन्सीज असतात की ज्यामुळे तो उच्चार म्हणजे प आहे, हे तो लक्षावधी लोकांचा प ऐकून ऐकून त्याच्यातून शिकतो. लक्षात आलं तुमच्या? आणि म्हणून त्याला आपण लर्निंग असं म्हणतो, त्याला रूल असं म्हणत नाही. त्याच्यातून तो शिकला. ते मूल जसं तुम्ही काय जे बोलताय ते समजायला शिकतं आणि त्याप्रमाणे प्रतिसाद देतं, तसंच त्यांनी AI विद्यार्थी बनवलं. ही मोठी शिफ्ट झाली. आता जो प्रश्न निर्माण होतो तो असा की याच्यामुळे खूप निरनिराळे ॲप्लिकेशन्स तयार झाले, खूप निरनिराळे उपयोग तयार झाले. म्हणजे आत्ता जो MSCIT कोर्स आम्ही शिकवतो, IT लिटरसी, डिजिटल लिटरसीचा, संगणक साक्षरतेचा, त्याच्यामध्ये AIचे 125 टूल्स शिकवतो. आणि गावाकडची मुलं आता इतक्या झपाट्याने AI वापरतात की काही विचारूच नका. म्हणजे 6 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे टेक्स्ट, मजकूर. दुसरं म्हणजे इमेजेस, प्रतिमा. तिसरं म्हणजे ऑडिओ. चौथं म्हणजे व्हिडिओ. 5वं म्हणजे ग्राफिक्स. आणि 6वं म्हणजे ॲनिमेशन. आता तुम्ही नुसतं टेक्स्ट दिलं म्हणजे काहीतरी निबंध लिहिला
की पौर्णिमेची रात्र असा निबंध तुम्ही लिहिला. तो निबंध त्या विशिष्ट टूलला फीड केला की तो पौर्णिमेच्या रात्रीची व्हिडिओज तुम्हाला काढून, ओके, टेक्स्ट टू व्हिडिओ. तो जो निबंध लिहिला आणि त्याच्यावर तुम्हाला छान ॲनिमेशन हवं असेल तर ते तुम्हाला मिळतं. तो निबंध दिला तर त्याच्यावर नुसत्या इमेजेस पाहिजे तर त्या तुम्हाला मिळतात. तो निबंध दिला तर तुम्हाला ऑडिओ पाहिजे तर त्या निबंधाची पूर्ण ऑडिओ मिळते, अँड सो ऑन. आणि असं प्रत्येक गोष्टीचं, म्हणजे व्हिडिओ दिली तर निबंध तयार होतो, व्हिडिओ दिली तर ॲनिमेशन तयार होतं, अँड सो ऑन. आणि म्हणून मी सुदर्शनला म्हटलं होतं मी प्रोजेक्टरवर दाखवू का, म्हणजे मजा मजा जादू. पण पुन्हा कधीतरी अरेंज केलं तर इथे प्रोजेक्टर लावू आणि मग सगळ्यांना सगळी करमणुकीचा कार्यक्रम आपण करू. आता श्री 420 पिक्चर किती जणांना आठवतोय? ज्यांचे केस निसर्गतः काळे आहेत त्यांना असण्याची काही गरज नाही. ओके, बरं. प्यार हुआ इकरार हुआ हे गाणं किती जणांना माहिती आहे? कोणकोणाची ऍक्टिंग आहे त्यात सांगा बरं. प्यार हुआ इकरार हुआ, राज कपूर आणि नरगिस. ओके, आता हे जे गाणं आहे ना याच्यामध्ये हे बॉलिवूडमध्ये जुन्या काळात ॲनॉलॉग रेकॉर्डिंग झालेलं गाणं आहे एका ट्रॅकवर. ओके, आता मी ते एआयला फीड केलं, निर्णय एआय वापरले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ॲनॉलॉग रेकॉर्डिंग एका सिंगल ट्रॅकवर झालेलं हे गाणं. म्हणजे बॉम्बे टॉकीजमध्ये याची हिस्ट्री झाली होती की शंकर जयकिसन यांनी 150 वाद्य ह्याच्यासाठी वापरले, 150 वाद्य त्या काळामध्ये. आणि मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या मनामध्ये त्या गाण्याचे भाव निर्माण व्हावे म्हणून बॉम्बे टॉकीजमध्ये रेकॉर्डिंगच्या वेळी राज कपूर आणि नरगिस यांना ॲक्टिंग पण करायला लावली होती. म्हणून ते गाणं आजही तुम्हाला भावतं. आणि त्या 150 वाद्य ही 60 निरनिराळ्या प्रकारची वाद्य. ओके, आता हे सगळं सिंगल ट्रॅकवर आहे. एआय वापरला, प्रत्येक वाद्य वेगळं काढून दाखवलं, तुम्ही ऐकतच बसता. फ्लूट वेगळं आहे, चेलो वेगळं आहे, ब्रश ड्रम्स वेगळे आहेत, हार्मोनियम वेगळी आहे, अकॉर्डियन वेगळं आहे, व्हायलिन वेगळं आहे, अँड व्हॉट नॉट. ही ह्याची पॉवर आहे, कारण तो त्यातला पॅटर्न काढतो की व्हायलिन म्हणजे नक्की काय हे त्याला कळलेलं आहे, म्हणून त्यातलं व्हायलिन बाजूला काढतो, त्यातले ड्रम्स बाजूला काढतो, त्यातले फ्लूट बाजूला काढतो. असे अनेक उपयोग आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे जर आपल्या पुण्यातल्या हॉस्पिटल्समध्ये गेलात तर ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन आता 20% फॉल्स डिटेक्शन्स कमी झालेली आहेत. ही फार मोठी याची देणगी आहे. जे डॉक्टरांना दिसत नव्हतं ते त्याला दिसतं. याचं कारण त्यांनी जगभरातल्या सॅम्पल्सवरून स्वतःची एक मेथड बनवलेली आहे आणि त्याच्यामुळे तो तसं बघतो. उदाहरणार्थ चेस्ट एक्सरे फक्त दिले कारण त्यांनी दशलक्षावधी पेशंटचा डेटा त्याला दिला गेला, सगळा हेल्थचा डेटा, सगळं पॅथॉलॉजी हे ते सगळं. त्याच्यातून तो शिकला आणि आता त्याला आपण फक्त चेस्टचा एक्सरे दिला, छातीचा एक्सरे, की त्याच्यावरून तो फुफ्फुसांचा कर्करोग असण्याची संभाव्यता किती टक्के आहे हे सांगतो. की ज्यांनी कधीच सिगरेट प्यायलेलं नाही अशाही व्यक्तींना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची संभाव्यता किती आहे हे आता अर्ली डिटेक्शनने सांगतो. म्हणजे आपल्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आता काय डिमांड केली पाहिजे, तर आम्हाला अशा पद्धतीने एआय प्रणाली विकसित करून द्या की ज्यामुळे आमच्या भारत देशातल्या जवळजवळ 90% लोकांना फक्त प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरच मिळेल. आम्हाला क्युरेटिव्हकडे जाण्याची गरज उरणार नाही, कारण आमच्या शरीरात जे जे काही बदल होत आहेत दिवसागणिक ते टिपणारा एआय हा आम्हाला मोफत मिळाला पाहिजे. म्हणजे मग काय होईल की आज मी काय खाल्लं पाहिजे याची रेसिपीज मिळेल ना मला, आजारी पडण्याची बातच नाही. म्हणजे प्रतिबंधात्मक अशा प्रकारची वैद्यकीय सेवा ही आम्हाला मिळेल.
काहीतरी एकदम शेवटी कॅन्सर झाल्यानंतर 4th डिग्रीला गेलाय असं नंतर डिटेक्शन झालं आणि मग मरायचं. हे जमाना बीत गया, याची गरज नाही आता. त्याचबरोबर जर तुमचं नुसतं डोळ्याच्या मागे जी पटल असतं आपलं दृष्टीपटल, त्याच्या दशलक्षावधी प्रतिमा त्याला दिल्या गेल्या, त्याच्यातून तो शिकला आणि त्याच्यामुळे आता काय मिळतं तर ती फक्त प्रतिमा दिली की त्याच्यातून त्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची संभाव्यता किती टक्के आहे हे त्याच्यातून आता सांगता येतं. त्याला ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची शक्यता किती आहे, कारण त्या दृष्टीपटलावर केशवाहिन्यांचं जे जाळं असतं त्याचा पॅटर्न काय असतो ते तो शिकला आणि त्याच्यातून ही नवी दुनिया उभी राहिली. म्हणजे असं सगळ्या शरीराच्या पॅटर्नबद्दल हे आपल्याला शोधता येईल. ओके. आणि गोरगरीब लोकांना जो तडाखा बसतो वैद्यकीय खर्चाचा, त्याचबरोबर मजुरी पुढते, या सगळ्या गोष्टीतून आपण त्यांना मोकळं करू शकतो. जर आपण लोकविज्ञानवादी अशी एआयची निर्मिती करू शकलो, तशा प्रकारचा आग्रह धरू शकलो, तसं आंदोलन करू शकलो, तशा मागण्या रेटू शकलो, तशा प्रकारचे दबाव गट आणि प्रभाव गट निर्माण करू शकलो, तर हेल्थ फॉर ऑल हे जे WHO ध्येय आहे हे फक्त स्वप्न राहणार नाही, तर आता एआयमुळे ती एक वैज्ञानिक शक्यता निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्याचबरोबर आपल्या कोर्टांमध्ये खूप खटले पेंडिंग आहेत. आता ज्या प्रकारच्या प्रणाली विकसित झाल्या आहेत या खटल्यांकडे बघण्याच्या त्या इतक्या विस्मयजनक आहेत की AI विल बी फ्युचर ऑफ जस्टिस. म्हणजे तो नुसतं वकिलांचं काम नाही करणार आहे, तो न्यायाधीशांचं काम करू शकेल इथपर्यंत. आता म्हणजे तुम्ही जर पुण्याच्या कोर्टामध्ये गेलात तर रोज साधारणपणे 300 एकल महिला फक्त पुढची तारीख घेण्यासाठी ताटकळत असलेलं तुम्हाला बघायला मिळते. या डोळ्याने मी बघितलेलं आहे. वाईट वाटतं, एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं असताना ह्या एकल महिला असलेल्या भगिनींना सारखं, आणि नुसतं पुण्याच्या कोर्टातलं नाही सांगत, सगळ्या भारतातल्या कोर्टात एकल महिला अशा फक्त पुढची तारीख घेण्यासाठी जातात. 5-5 कोटी खटले पेंडिंग आहेत. त्याची गरजच नाही आहे. 2 वर्षात क्लिअर होईल जर राजकीय इच्छाशक्ती असेल आणि वैज्ञानिकांचं सहकार्य घेतलं गेलं. व्हास्ट डेटा आपल्याकडे आहे. आपल्याला फक्त अमेरिकन डेटा किंवा वेस्टर्न युरोपियन डेटावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपला स्वतःचा डेटा व्हास्ट आहे. त्याच्यासाठी प्राथमिकता देण्याच्या मागण्या आपल्याकडून आल्या पाहिजे. आपण धार्मिक बिमरिक आंदोलनांमध्ये आणि तशा ध्रुवीकरणामध्ये आपण चुकीच्या दिशेला चाललो. हे आपलं भविष्य आहे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये खिशातून सांगत नाही आहे, हे निरनिराळे वैज्ञानिक अहवालांच्या आधारे मी बोलतोय की तुम्ही जर काहीतरी आत्ता एक आणीबाणी सदृश असं काम केलं नाही तर 55% भारतीय, त्यावेळी 150 कोटीच्या पुढे लोकसंख्या असेल, त्याचे 55% लोक अतिशय भीषण जीणं जगत असतील. तुम्ही किती इंडिया शायनिंग वगैरे काही प्रचार केला किंवा आपण विश्वगुरू वगैरे असल्याचा काहीही उपयोग होणार नाही. दिस इज द रियालिटी. आणि म्हणून एआयची मदत ही अशा सगळ्या गोष्टींमध्ये घेण्याची गरज आहे. आता आमच्याकडे गावाकडची मुलं शिकतात. आता त्या प्रत्येकाला एक लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम दिली जाते. त्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ती मुलगी ती लॉग इन करते, तिला हेडफोन असतो आणि समोर कम्प्युटर असतो. आमचे 6300 सेंटर्स आहेत, 1 लाख कम्प्युटर आहेत, त्याच्यावर मुलं MSCRT करतात किंवा इतर 300 कोर्सेस आमचे करतात. आता त्याच्यामध्ये माझ्या मनापुढे एक मोठा प्रश्न होता. 20 वर्ष मी झगडत होतो की ठीक आहे, आमचे शिक्षक आहेत ते शिकवतात, आमच्या त्या प्रणालीमधून संगणकाच्या मदतीने मुलं शिकतात, चांगली गोष्ट आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक मुलाला जे प्रश्न पडतात त्याचं मी उत्तर देऊ शकलो पाहिजे. आणि ही काही जादू आहे, हे काही मला शक्य नव्हतं, कारण प्रत्येक वर्षी 10 लाखापेक्षा जास्त मुलं MKCLमध्ये कोर्सेस करतात. त्या प्रत्येकाला मी कसं जाणार सोडवायला. AI आल्यानंतर आम्ही त्याच्यावर रिसर्च केला आणि एक क्रांती म्हणून चॅटबॉट तयार केली. क्रांती एक छोटीशी मुलगी आहे, अशी तरुण आहे थोडी, म्हणजे ती ताई अशी वाटते, अशी थोडी.
आणि क्रांती म्हणजे काय तर नोईंग रिव्होल्युशन थ्रू ॲडव्हान्स्ड NLP टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन, KRANTI. NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. तर क्रांती नावाची एक नॉन बायोलॉजिकल अशी एक चॅटबॉट तयार केली आणि ती त्या स्क्रीनवर कोपऱ्यात एवढीशी ठेवली आयकॉन. काय काय सांगितलं नाही मुलांना. आमचे सेंटर फार सिंधुदुर्गापासून तर गडचिरोलीपर्यंत बिहारमध्ये 1875 सेंटर आहेत. सगळीकडे ती छोटीशी क्रांती दिसायला लागल्यावर मी इकडे आपल्या डॅशबोर्डवर काय काय मुलं करतायत ते बघत बसतो. पहिल्या आठवड्यात 49,000 मुलांनी तिच्याशी कॉन्व्हर्सेशन सुरू केलं आणि त्यांना पडलेले प्रश्न ते विचारायला लागले आणि क्रांती त्यांना बोलून मराठीमधून उत्तर देत आहे. आता क्रांतीला आम्ही सगळ्या भारतीय भाषा शिकवल्या. पर्सनलाइज ट्युटर आमच्या शिक्षणशास्त्रामध्ये एक आता प्रोफेसर चौधरी बसले तिथे, एक 2 सिग्मा प्रॉब्लेम म्हणून आहे. म्हणजे काय तर एका वेळी एका विद्यार्थ्याला एक शिक्षक पूर्ण वेळ असावा लागतो तर शिक्षण होतं. एका वेळी 100 विद्यार्थ्यांना एक शिक्षक तर काही शिक्षण होत. आता भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक वेळी एका विद्यार्थ्याला एक शिक्षक कसा द्यायचा, त्याला 2 सिग्मा प्रॉब्लेम असं म्हणतात. हे ज्यावेळी मला क्रांती तयार करण्यामध्ये यश आलं आणि तिला शिकवण्यामध्ये यश आलं, कारण तिला कसं मुलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं ह्याचंच शिक्षण आम्ही दिलं आणि 300 कोर्सेसवर दिलं. त्याच्याने काय झालं, 2 सिग्मा ऑपॉर्च्युनिटी झाली. आता 2 सिग्मा प्रॉब्लेम नाही राहिला. प्रत्येक मुलाला क्रांती तो विचारेल कशी उत्तर देईल. आता काही मुलं खट्याळ असतात, त्यांनी विचारलं की धुरंधरच्या हिरोचे डायलॉग काय. आमच्या क्रांतीने सांगितलं, अरे त्याचं नाव वगैरे घेऊन, अरे आपण MSCRT शिकतोय ना, मग फक्त आपल्या विषयाचा एकाग्रतेने अभ्यास करायचा, हां इकडे तिकडे बघायचं नाही. आता हे तिला आम्ही रेलगार्डिंग म्हणतात त्याला, की कंपाऊंडमध्ये ठेवलं जातं चॅटबॉटला, याच्या आतलंच फक्त करायचं, बाहेरचं करायचं नाही. त्याच्यामुळे तिने बरोबर गोड भाषेत त्याला समजून सांगितलं. ओके, तर म्हणजे आता आपल्याला हळूहळू आपल्या गावाकडच्या प्रत्येक मुलाला जगातला कुठलाही विषय मराठीमध्ये व्यवस्थित समजून सांगता येईल. नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड, नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड, हे जे आपलं लोकशाहीमधलं सर्वात महत्त्वाचं तत्व आहे. कारण शेवटी सामाजिक न्याय मिळणार की नाही का, 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू इथपर्यंत झालं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की ते ठीक आहे, त्याला हे मिळालं, मताचा अधिकार मिळाला, पण त्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक न्याय कुठे मिळाला. तर ह्याच्यातून त्याला तो न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली. आणि हे आम्ही असं केलं की आम्हाला कुठल्याही, म्हणजे पहिल्यांदा मी हा प्रॉब्लेम घेऊन बेंगलोरला मायक्रोसॉफ्टकडे गेलो. ते म्हटलं असं असं आम्हाला करायचं आहे, आम्हाला वेळ कमी आहे, तुम्ही करून द्या. त्यामुळे आम्ही करून देऊ. म्हटलं किती पैसे, तर म्हणाले काही नाही, विशेष काही नाही, प्रत्येक मुलाच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही फक्त 15 रुपये घेऊ. अरे म्हटलं आता आपल्याकडे एवढी फी कमी असते. बिल गेट्सनी मला 2 वेळा सांगितलं, तू माझी टेक्नॉलॉजी सर्वात कमी पैशात जगात शिकवतो. आता म्हटलं त्यातून 15 रुपये प्रत्येक प्रश्नाला दिले तर काय संपूर्ण जाणार पैसे. मग आम्ही विचार केला की छोड दो, आपण आपल्या लॅबॉरेटरीमध्ये संशोधन करू. आणि आम्ही काही महिने तुफान संशोधन केलं आणि शेवटी आम्हाला यश आलं. आता 1ही रुपया नाही, आता सगळ्या मुलांना फ्री, क्रांती इज फ्री. तर म्हणजे अशा प्रकारची रिव्होल्युशन ही आपण आता करू शकतो. म्हणजे शिक्षण असो, हेल्थकेअर म्हणजे आरोग्यसेवा असो, किंवा न्यायविषयक सेवा असो, पूर्णपणे क्रांतिकारक बदल आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आता छोटी छोटी मुलं स्वतः चित्रपट निर्माते होऊ शकतात. हां, म्हणजे काहीतरी खूप मोठा माणूस तो बॉलिवूडला गेला बॉम्बेमध्ये, मगच चित्रपट, कुछ नाही, ऑल इतिहास जमा झाला. स्पेशल इफेक्टवाले चित्रपट तुम्ही बनवू शकता. आमची मुलं बनवतात. अजून त्यांना थोडं पाठबळ दिलं अजून पुढे जातं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारचं लोकशाहीकरण व्हायला सुरुवात झाली. आता नॉर्मली प्रश्न येतो तो असा येतो की AI मुळे लोकांचे रोजगार जाणार. तर आता युवल हरारी नावाचे जे इतिहासकार आहेत आणि तो
चिंतक आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की औद्योगिक क्रांतीमुळे एक वर्किंग क्लास जगामध्ये निर्माण झाला, पण AI च्या क्रांतीमुळे जगामध्ये एक अनवर्किंग क्लास निर्माण होईल. म्हणजे जगात असे कोट्यावधी लोक असतील की ज्यांना करायला कामच राहणार नाही, असा त्यांनी एक अंदाज व्यक्त केला. आता मग त्याच्यात आपण विचार करायला लागलो की अरे असं का होईल बाबा. मग त्याच्या खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा तो अंदाज चुकीचा नाही आहे, पण त्याचं कारण समजून घेतलं तर त्याच्यावर उपाय करता येईल. तर तो कारण काय, तर जगामधली जवळजवळ 90% माणसं त्यांची 90% सध्याची कामं करताना ते त्यांच्या 90% मानवी क्षमता वापरतच नाहीत. ते 20व्या शतकाचे वंशज आहेत. ते यंत्रवत जगतात. ते माणसांना जे जमू शकतं यंत्रांपेक्षा भिन्न, त्याचा उपयोगच करत नाहीत. त्याच्यामुळे यंत्र त्यांना खाऊन टाकतं आणि म्हणून त्यांचे जॉब जातील. 2015 सालापासून मला ज्या ज्या कॉल सेंटरवाल्या मुलीचा फोन आला त्या प्रत्येक मुलीला मी हे सांगितलं, कारण त्यावेळी साधना साप्ताहिकाच्या युवा दिवाळी अंकात मी हा प्रचंड सगळं व्यवस्थित हे प्रेडिक्ट करणारा लेख लिहिला होता. मध्यंतरी साधनाचे संपादक त्यांनी एका AI तज्ज्ञाला तो लेख दिला, किती तारखेला लिहिलाय ते न दाखवता दिला, की हा छापू का. म्हणून जरूर छापा, हे सगळं करेक्ट असंच आहे म्हणाले. मग त्यांनी त्यांना सांगितलं 2015 साली लिहिलं आहे. त्या लेखामध्ये मी असं लिहिलं होतं. तेव्हापासून मी त्या कॉल सेंटरमधल्या मुलींशी हे बोलायला सुरुवात केली की मी माणूस आहे, तू माणूस आहे, तू माझ्याशी माणसासारखं बोलणं, यंत्रासारखं काय बोलते तू, स्क्रिप्टेड. त्या मुली म्हणायच्या नाही सर, आम्हाला असंच बोलावं लागतं. तर मी म्हटलं नाही, पण तुला असं जे बोलावं लागतं त्याच्यात तुझी नोकरी जाण्याची शक्यता आहे. तर ती मुलगी म्हणायची नाही सर, तुम्ही जे बोलताय ना सगळं ते रेकॉर्ड होतंय बरं का. तर मी म्हणायचो कोणासाठी रेकॉर्ड होतं. तर म्हणे नाही, आमच्याकडे पुढच्या मुली येतात त्यांच्या ट्रेनिंगसाठी रेकॉर्ड होतं. मी म्हटलं मुळीच नाही, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ट्रेनिंगसाठी रेकॉर्ड होतंय आणि एक दिवशी त्याच्यातून तुमचे जॉब जाणार आहेत. कारण तुम्ही माणसं जसं बोलू शकतात तसं बोलत नाही आहात. तुम्ही अनप्रेडिक्टेबल असं बोलत नाही आहात. तुम्ही सगळं प्रेडिक्टेबल स्क्रिप्टेड बोलताय. ते तो शिकतोय. एक्झॅक्टली 2024 पासून हळूहळू भारतातली सगळी कॉल सेंटर बंद झाली, कारण त्यांची गरजच होती नाही. चॅटबॉट्स आले. म्हणजे आपण आधुनिक कामं करताना सगळी माणसं आपण आपल्या खऱ्या मानवी क्षमता वापरतच नाहीये, त्याच्यामुळे आपण बेकार होतो. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. यासाठी पहिली गोष्ट ही केली पाहिजे की आपण शिक्षणाची व्यवस्था बदलली पाहिजे. पण हे पूर्वी असं वाक्य खूप वक्ते बोललेले आहेत बरं का, की शिक्षणामध्ये आमूलाग्र परिवर्तन केलं पाहिजे. हे वाक्य एकदम खूप ठिकाणी वाचायला मिळेल. आता तसं नाही आहे, ते उद्या केलं पाहिजे. याचं कारण काय झालंय की आपण मुलांना शाळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये, विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीमध्ये यंत्र बनवत आहोत आणि त्यांना जर यंत्र बनवलं तर त्यांना कुठलंही भवितव्य राहणार नाही. म्हणजे 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात, असं आपण एक पक्क समीकरण शिक्षणशास्त्रामध्ये बसवून टाकलं. मुलं का शिकतात असं जर तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हणतात की आम्ही परीक्षेत पास होण्यासाठी शिकतो. म्हणजे ते अभ्यास का करतात, तर पटकन उत्तर परीक्षा असते ना, म्हणजे तो विषय समजून घ्यायचा आहे म्हणून मी शिकत नाही आता परीक्षेत. आणि परीक्षा या प्रेडिक्टेबल एक्झाम, अपेक्षित प्रश्नांच्याच परीक्षा. थोडा जरी अनपेक्षित प्रश्न विचारला तरी लगेच त्याच्या विरुद्ध पालकसुद्धा प्रश्न विचारला, अहो असं आउट ऑफ सिलेबस कसं काय विचारलं. आता खरी गरज कशाची, तर खरी गरज आपल्याला अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं देणारी मुलं नको आहेत. आपल्याला अनपेक्षितरित्या कमी वेळात
अनपेक्षितरित्या अवघड अशा प्रश्नांची अनपेक्षितरित्या कल्पक अशी उत्तरं देणारी मुलं हवी आहेत. आणि त्याच्यासाठी आपण शिक्षण क्षेत्राकडे आपली मागणी मांडली पाहिजे. त्यांच्यावर दबाव गट आणि प्रभाव गट निर्माण केले पाहिजे. त्याच्याशिवाय या मुलांना भवितव्य नाही. कारण AI ते जे करू शकतात यंत्र, ते सगळं AI करणार आहे. त्याच्यामुळे मग माणसांनी काय करायचं ह्याच्यासाठी जे मोठं विश्व निर्माण, म्हणजे एक मोठं विश्व शिल्लक असतं, त्याच्यासाठी आम्ही मुलांना शिकवतच नाही आहे. मग ते विश्व ते कसं काय हाताळलं हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांमध्ये या सगळ्या क्षमता असतात, त्या मारून टाकल्या जातात. आणि मग त्या मुलाला सांगितलं जातं की आता तू जन्माला आलास ना त्यावेळी छान उडणारा पक्षी होतास, आम्ही एक इयत्ता तू जसं जसं पुढे गेला तसं तुझं एक एक पीस खुडून टाकलंय आणि आता बरोबर तू न उडू शकणारा असा एक विद्यार्थी, असा एक माणूस करून आम्ही तुला शाळेच्या बाहेर ढकलतोय. ही परिस्थिती बदलण्यासाठी AI तुम्हाला दारावर ठक 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 करतं. आता जर ते स्वातंत्र्य मिळालं तर ठीक आहे. आणि मुलांमध्ये हे सगळं असतं. मी एका शाळेमध्ये गेलो तर मुलं किती स्वतंत्र विचार करू शकतात त्याचं उदाहरण सांगतो. त्या शाळेमध्ये मी गेलो तर मी आमच्या कारमधून उतरलो. 24च मुलं शिल्लक होती शाळेमध्ये, कडेकपारीतली शाळा, आणि पटावर मुलं कमी, एकच ताई होत्या. तर मी कारमधून उतरलो कारण आमच्या एका MSCRT सेंटर चालक म्हणाले की मी ज्या शाळेत शिकलो तिथे तुम्ही इतके लांब आलाय, त्याच्या शाळेत एक 5 मिनिटं या, म्हणून मी गेलो खरं. तर माझे कपडे, माझी ती कार, माझ्या हातातलं स्मार्टफोन, हे सगळं बघून ती मुलं दचकून गेली. मग मी पटकन पहिल्यांदा तिथे सतरंजीवर बसलो आणि एक स्माईल दिलं. स्माईल, डिझार्मिंग स्माईल. त्यामुळे मुलांना एक लक्षात आलं की शत्रू पक्ष तर नाही आहे, काहीतरी होऊ शकतं पुढे. मग मी म्हटलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का. त्याच्याने मुलं एकदमच खुलली. मी त्यांना एक गोष्ट सांगितली की एक तालुक्याचं गाव होतं, संध्याकाळची वेळ झालेली होती आणि शेवटच्या ST बसेस खेड्याकडे जाण्यासाठी सुटत होत्या. त्यामुळे त्या खचाखच भरलेल्या होत्या. पण त्यात एक म्हातारी एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन त्या बसमध्ये चढली. कुत्र्याचं पिल्लूच ते लागलं भुंकायला. कंडक्टर आला. कंडक्टर म्हणाला आजी खाली उतरायचं, तुम्ही ते पिल्लू घेऊन खाली उतरायचं. त्यामुळे का रे बाबा, तर तो नियम वाचा, बसमध्ये पाळीव प्राण्यांना प्रवेश नाही. ती म्हातारी गायवाय करायला लागली. तो म्हणाला काही नाही, नियम वाचा म्हणा. मग त्या जवळच्या प्रवाशांना ती म्हणाली तुम्हाला तरी काही वाटतं का, जरा सांगा त्याला. प्रवासी म्हणाले जाऊ दे, तिला काय अर्ध्या तासात उतरायचंय, जाऊ आपण. नाही, नियम वाचा. मी गोष्ट इथंच थांबवली आणि त्या ताईंना विचारलं की ताई, मी आत्तापर्यंत जे पुढं बोललो त्याच्यावर एक मुलांना प्रश्न विचारा. ताईंनी काय प्रश्न विचारला असेल. म्हातारी हातामध्ये काय घेऊन बसमध्ये चढली. म्हटलं ताई, हा 20व्या शतकातला प्रश्न झाला. माहितीतून माहितीकडे नेताय तुम्ही मुलांना. सगळे पोरं जोरात ओढली, ते कुत्र्याचं पिल्लू. अरे म्हटलं काय आहे, माहितीकडून ज्ञानाकडे जाणारं शिक्षण दिलं पाहिजे. म्हटलं ताई. ताई म्हटलं भाऊ तुम्ही काय बोलताय ना, तुमचं तुम्हालाच माहिती, तुम्हीच विचारा तसा प्रश्न. अरे आमच्यावर वेळ आली तो प्रश्न विचारणे. मग मी त्यांना मुलांना प्रश्न विचारला की तो कंडक्टर सारखं सारखं असा नियमाकडे बोट का दाखवत होता असं तुम्हाला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं हे त्या पोरांना आत्तापर्यंत कोणीच विचारलं नव्हतं. त्याचे सगळे गप्प. मग आमच्या शिक्षणशास्त्रामध्ये एक वायगॉट्स्की नावाचा रशियन शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ होता. त्याचं पुस्तकं मी वाचलेली होती. त्याच्यातले ट्रिक्स वापरून मी मुलांना असं स्कॅफोल्डिंग केलं. त्याच्यामुळे अखेर एका मुलीचा हात वरती केला. त्या मुलीने मला सांगितलं की
की मला असं वाटतं हे 3 शब्द तिच्या तोंडून आल्यावर माझ्या अंगावर शहारे उभे राहिले. म्हटलं एका कडे कपारीतली मुलगी पहिल्यांदा म्हणते मला असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या देशातले लोक बेशिस्त आहेत आणि कंडक्टर शिस्तप्रिय होता म्हणून तो सारखा नियम दाखवत होता. म्हटलं हॅट्स ऑफ. आता त्या मुलींनी स्वतंत्र विचार केला होता आणि स्वतंत्र अभिव्यक्ती केली होती, कारण तिला तशी संधी दिली गेली होती. तिला अपेक्षित प्रश्नाला अपेक्षित उत्तर द्यायला नव्हतं सांगितलं. ती AI युगासाठी तयार होऊ शकत होती याची खूण मला मिळाली. तिने उत्तर दिल्यानंतर तिथे बसलेल्या एका मुलाने हात वरती केला. म्हटलं काय? तो असं मिश्किलपणे हसत होता माझ्याकडे बघून. म्हटलं काय झालं? म्हणजे सर मला असं वाटतं की त्या कंडक्टरला त्या म्हातारीकडून 10 रुपये लाच हवी होती म्हणून तो सारखा नियम. हे खरं उत्तर. मग तिसऱ्या मुलाने असं सांगितलं की मी रोज बसनीच येतो, पण एक दिवशी एक माणूस कोकरू घेऊन बसमध्ये चढला आणि त्या कोकराने तिथे लेंड्या टाकल्या मला आणि नेमकं पुढच्या स्टॉपला कंडक्टरचे साहेबच गाडीत आले. तर त्यांनी जो झापला त्यामुळे तो कंडक्टर हा कंडक्टर मित्र असणार, रिस्क नको म्हणून तो नियम दाखवतो. मग अजून एका मुलाने मला उत्तर दिलं. बरेच उत्तर आहेत, मी सगळे जागणार नाही, वेळ संपलाय मला, थोडीच मिनटं शिल्लक. मग त्या पुढच्या मुलाने मला असं ऐकलं, सर मला असं वाटतं की त्या कंडक्टरला लहानपणी कुत्रा चावला असावा आणि म्हणून तो नियम दाखवतो. आता प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतंत्र विचार केला होता, स्वतंत्र अभिव्यक्ती केली होती आणि आपल्या जीवनातला जो संदर्भ होता त्याच्याने त्याने उत्तर दिलं होतं. जो बसनी येत होता त्यांनी ते उत्तर दिलं होतं, ज्यांनी लाच देताना ऐकलं होतं, पाहिलं होतं, त्यांनी ते उत्तर दिलं होतं. आणि वर्गामध्ये सगळे मेंदू जिवंत होते, एकच ताईंचा मेंदू चालू, बाकी झोपलेले. हे भारतीय वर्गातलं वातावरण तिथे 5 मिनिटात दुरुस्त करण्यात मला यश आलं होतं. याचं कारण मी एकोत्तरी प्रश्न विचारला नव्हता, तर मुक्तोत्तरी प्रश्न विचारला होता. म्हणजे ज्या प्रश्नाला एकच एक उत्तर नाही आणि जे AI एकच एक उत्तर देतो, मानवी बुद्धिमत्ता वेगवेगळी उत्तरं शोधू शकते, याचं हे प्रत्यंतर होतं. ओके. आणि मग असं केल्यानंतर काय होतं, तर प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं हे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पटलं होतं, कारण इतरांचे व्ह्यू पॉईंट त्याच्यासमोर आले नव्हते. भारत देशात पार्लमेंटमध्ये लोकशाही निर्माण होईल की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक वर्गखोलीमध्ये लोकशाही निर्माण होऊ शकते जर असं शिकवलं तर. आणि AIच्या युगात असंच शिकवावं लागेल, नाहीतर अंधकार युगात गेलेला एक देश आम्हाला बघावा लागेल. आणि मग अशा पद्धतीने लोकशाही का बरं आणायची असा एक प्रश्न हल्ली विचारला जातो. त्याला अगदी साधं उत्तर आहे, अनेक उत्तर आहे, तो पण मुक्तोत्तरी प्रश्न आहे. पण एक साधं उत्तर तुम्हाला सांगतो की आजपर्यंत 300 वर्षांमध्ये 2 लोकशाही राष्ट्रांमध्ये कधीही युद्ध झालेलं नाही आणि गरिबांची घरं बेचिराग झालेली नाही, गरीब लोकांची घरं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेले नाहीत. आत्तासुद्धा जे युद्ध चालू आहे ते तशाच प्रकारचं युद्ध आहे, कारण एकीकडे लोकशाहीच्या नावाखाली एक हुकुमशाह आहे आणि तो युद्ध करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाविषयी बोलतो. एक्झॅक्टली. आणि दुसरे जे त्यांना भरीस पाडले ते सुद्धा लोकशाही पद्धतीने निवडून आलेले आहेत, पण हुकुमशाही पद्धतीचे. ओके. त्याच्यामुळे AIचा संदेश हाच आहे आपल्याला की आता आपल्याला AIमुळे जे बदललेलं वास्तव आहे ते एक असं आहे की माणसाला अधिक चांगला माणूस होऊ द्या आणि यंत्राला अधिक कार्यक्षम असं यंत्र होऊ द्या आणि माणूस आणि यंत्र यांची टिकाऊ भागीदारी सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कामासाठी तयार करा. हा AIचा 21व्या शतकातला संदेश आहे.
आणि ते करत असताना ए आयचे धोके जे आहेत ते टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला सक्षम राहावं लागेल. जसं ए आयचे अनेक फायदे मी तुम्हाला सांगितले, तसे ए आयच्या गैरवापराचे धोके सुद्धा आहेत. शाळेमध्ये निबंध आता द्यायला सुरुवात करतील, ए आय शाप की वरदान. तर हे याच्याकडे थोडंसं एका वेगळ्या लेवलनी बघितलं पाहिजे. ए आय हा शापही नाही आहे आणि ए आय वरदानही नाही. ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सामरिक अशा संदर्भामध्ये ए आय वापरला जातो, त्याच्यातून हे ठरतं की तो शाप आहे की वरदान आहे. म्हणजे ज्या आर्थिक सामाजिक संरचनेमध्ये त्याचा वापर होतो ती दोषी असते, ते तंत्रज्ञान दोषी नसतं. तुम्ही त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग जर तुमच्याकडे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक असा योग्य विचार असेल आणि तशा विचाराचे लोक सत्तेवर असतील, तशा विचाराचे लोक ए आयच्या विकसनासाठी फंडिंग देत असतील आणि तशा प्रकारच्या प्राथमिकता शास्त्रज्ञांना सांगत असतील, तर जो ए आय निर्माण होतो तो वेगळा असतो. आणि उलट्या विचाराचे असतील तर जो ए आय निर्माण होतो तो वेगळा असतो. त्याच्यामुळे खरा जो दोष आहे तो त्या संदर्भामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर आपण ना ए आयमुळे नोकऱ्या जातात, ए आयमुळे असं होतं, ए आयमुळे तसं होतं हे सुरू करतो. ए आयमुळे खूप मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत. म्हणजे आज जगाला 8.5 कोटी नवीन नोकऱ्या देणारं कुठलं क्षेत्र असेल तर ते ए आय आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर खूप गैरसमज होतात. म्हणजे मी पूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या एका मित्रांनी सांगितलं की आपण बँकेच्या परीक्षेला बसू. तर मला ना बँकेच्या वगैरे परीक्षेला बसण्यात काही इंटरेस्ट नव्हतं. माझं ओढा सगळं मॅथमॅटिक्स वगैरे असं होतं. तर तो बसला, तो ऑफिसर झाला वगैरे. मी संशोधनात गेलो. आमच्या भेटी झाल्या की मी कम्प्युटरविषयी बोलायचो. हे मी 85 सालातलं, 86 सालातलं, 90 सालाच्या अलीकडचं सांगतोय तुम्हाला, 89पर्यंत. मी कम्प्युटरवर बोलायला लागलो की माझा बँकेत ऑफिसर झालेला मित्र एकदम ऑफ आहे, त्याचं मूडच जायचं. त्याला म्हटलं असं का करतो? तर म्हणजे नाही, त्याच्यात नोकऱ्या जाणार आहेत. बरं. एक दिवशी तो मला म्हटला की विवेक, कम्प्युटर दिसतो कसा? आम्ही ऐकण्यात चूक केली आणि आम्ही कम्प्युटरचे गोडवे गायला सुरुवात केली. तो म्हटलं तू काय चाललंय? मी बोललो काय, तू ऐकतो काय, बोलतो काय? म्हटलं काय झालं? दिसतो कसा? म्हटलं तुला काय करायचं दिसतो कसं? तर म्हटलं नाही, मी थर्मोकोल आणून ठेवलाय, कम्प्युटरची प्रतिकृती तयार करायची. म्हटलं कशासाठी? नाही म्हणे आमचा कम्प्युटर विरोधी मोर्चा आहे, त्याच्यामध्ये जाळायचे. आता खरी परिस्थिती काय असते ते लक्षात घ्या. म्हणजे रोजगारांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संबंध तुम्हाला स्पष्ट होईल. तो असा असतो की जेव्हा जेव्हा ऑटोमेशन होतं, तर ऑटोमेशन ज्या परिघावर थांबतं त्या परिघाच्या पलीकडे ऑटोमेशन हे खूप मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं आणि त्या सेवा क्षेत्रामध्ये माणसांना माणसांची गरज असते आणि म्हणून नोकऱ्या तयार होतात. त्याचं अगदी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता इथे अगदीच जे यंग लोक बसलेत त्यांना कदाचित ATM हा शब्द माहिती नसेल, कारण त्यांना UPI हा शब्द माहिती असतो. पण बँकांचं ऑटोमेशन झालं आणि जगभर लक्षावधी ATMs बसवले गेले. आजही पुण्यामध्ये आहेत अजून. आता या ATMशी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काहीही संबंध नसलेल्या एक नोकरी तयार झाली आणि ती जगातल्या लक्षावधी लोकांना मिळाली. म्हणजे सेवा क्षेत्र कसं विकसित होतं ऑटोमेशनच्या नंतर. ती नोकरी कुठली आहे माहिती तुम्हाला? एक्झॅक्टली. प्रत्येक ATMवर किमान 3 सिक्युरिटी गार्डना जगभर नोकऱ्या मिळाल्या. आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणात AIच्या द्वारे ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी कॅमेरे बसवले. मिलियन्स ऑफ कॅमेरे, दशलक्षावधी कॅमेरे बसवले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते कॅमेरे चोरीला जाऊ नयेत म्हणून त्या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी माणसं नेमली आहेत. कारण त्या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले तर ते कॅमेरे चोरीला जातील म्हणून त्याच्यावर माणसंच नेमावं लागतं. लक्षात. असे
आता बाकीचे सर्व्हिस सेक्टरमध्ये जॉब तयार झाले त्याच्याविषयी मी बोलतच नाही. जे तंत्रज्ञानाशी संबंधित ते तंत्रज्ञान वापरून सर्व्हिस देतात. आज भारतामध्ये 20 लाख मुलं अशी आहेत की जी मायक्रो ATM घेऊन गावामध्ये जातात आणि पैशाची देवाणघेवाण करतात. हे जॉब पूर्वी शिल्लकच नव्हते, ऑटोमेशन नव्हतं तेव्हा नव्हते. असे असंख्य जॉब्स हे ऑटोमेशनमुळे तयार होतात. त्याच्यामुळे ऑटोमेशनमुळे 4 इफेक्ट घडतात रोजगारांवर. पहिला इफेक्ट जो घडतो तो म्हणजे काही जॉब किल होतात. हे घडतं म्हणजे अगदी साधं सांगतो तुम्हाला. थोडे 5 मिनटं घेतली चालेल का? वेळ संपलाय तुमचा? पुढच्या वक्त्यांचं 5-1 मिनटं बघ. तर फ्रान्समध्ये ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेला फ्रेंच कामगारांना वेळेच्या वेळी उठायचेच नाही, म्हणजे कारखान्यात जायचेच नाही. मग शेवटी कारखानदारांनी काय केलं, रोज त्यांच्या दारावर ठाक 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 असं आपटून त्यांना जागं करायला माणसं नेमली. ओके, मोठा रोजगार होता, कारण कामगारांना वेळेत कारखान्यात आणायचं हे काम त्यांना दिलेलं होतं. एका माणसाने बघितलं आणि गजराच्या घड्याळाचं पेटंट घेतलं. अलार्म क्लॉक. आणि कारखानदारांनी काय केलं, प्रत्येक कामगाराला अलार्मचं एक घड्याळ भेट देऊन टाकलं. आणि हे जॉब 2 महिन्यात गेले. तसंच न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर टांगेवाले होते. घोड्यांना चारा करण्यापासून, घोड्यांची पैदास करण्यापासून, घोड्यांचा खरारा करण्यापासून, घोड्यांची वैद्यकीय सेवा, टांग्यांच्या दुरुस्त्या, आणि इतकंच नव्हे तर घोड्याची लीक पडायची, रस्त्याचे रस्ते स्वच्छ करणारे हजारो रोजगार होते. एक दिवशी हेनरी फोर्ड यांनी एक ऑटोमोबाईल नावाची गोष्ट घडवली आणि आपल्या डोळ्या देखत हे सगळे रोजगार केले. पण घोड्यांना चारा घालणारे जसे लोक होते तसे गाड्यांमध्ये पेट्रोल भरणारे लोक आले. घोड्यांची निगा राखणारे होते तसे गॅरेजेस आले, डीलर्स आले, दिस अँड दॅट. त्या गाड्यांसाठी कर्ज देणारे लोक निर्माण झाले, ते कर्ज हप्ते वसुली करणारे लोक निर्माण झाले. काय विचारू नका, म्हणजे तो एक माझ्या व्याख्यानाचा वेगळा विषय. पण त्याच्यामुळे काही जॉब जातात, काही जॉब्स इन्फ्लुअन्स होतात. म्हणजे आता MKCL मध्ये आम्ही रिक्रुटमेंट केली मध्यंतरी. पूर्वी आम्ही काय करायचो, सॉफ्टवेअर डेव्हलपर. ओके, लोक अर्ज करायचे, आम्ही परीक्षा घ्यायचो. आता काय केलं, AI असिस्टेड सॉफ्टवेअर डेव्हलपर. कारण जगाला एवढं सॉफ्टवेअर लागणार आहे की माणसं पुरी पडणार नाहीत. मग जे काम 2 महिने एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपर करतो ते त्याला AIची मदत दिली की 2 दिवसात होतं. मग तसे सॉफ्टवेअर डेव्हलपर पाहिजे, म्हणजे जॉब्स गेट इन्फ्लुअन्स्ड. असे काही जॉब तयार होते. तिसरी कॅटेगरी जी आहे ती ही आहे की ते ऑटोमेशन अजून प्रगत करण्यासाठी जॉब तयार होतात. ओके, त्या ऑटोमेशनमध्ये अधिक चांगला सुपिरियर AI निर्माण करण्यासाठी कोट्यावधी जॉब निर्माण होते. कारण त्याला ट्रेनिंग करायला बरेच गोष्टी येतात, तर त्या याच्यात जात नाही. आणि चौथे जे जॉब आहेत ते म्हणजे जे ऑटोमेशन थबकतं त्या परिघावर जी मोठी सेवा क्षेत्र निर्माण होतात त्याच्यामध्ये जॉब तयार होतात. त्याच्यामुळे त्यावेळच्या माझ्या मित्राच्या बँकिंगच्या युनियननी असा आग्रह धरायला पाहिजे होता त्यांच्या बँकांच्या मॅनेजमेंटकडे की हे ठीक आहे, तुम्ही कम्प्युटरायझेशन करताय मान्य, पण कम्प्युटरायझेशनच्या नंतर जे सेवा क्षेत्र निर्माण होते त्याच्यासाठी आमच्या लोकांना आत्तापासून ट्रेन करा. हे त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त कम्प्युटरायझेशनच्या विरुद्ध मोर्चे काढले आणि व्हायचं तेच झालं. म्हणजे त्यांच्या लोकांना VRS घ्यावे लागले. आणि मग अशोक नायगावकरांनी त्यांच्यावर एक कविता लिहिली की काही पुण्यात गेले आणि काही पिण्यात गेले. हे का होतं याचं कारण योग्य वेळी तंत्रज्ञानाच्या गतिमानतेच्या दृष्टीने योग्य धोरणं स्वीकारली जात नाही, म्हणून असं होतं. आणि मग पश्चात्तापाची वेळ. ते जे माझे मित्र सगळे जे होते बँकांमध्ये गेलेले आणि ज्यांनी कम्प्युटरायझेशनला विरोध केला होता त्यांची सगळ्यांची मुलं माझ्याचकडे शिकायला आली आणि त्यांना सगळ्यांना मी अमेरिकेत पाठवलं. मग हे तिकडे जातात त्यांच्या सुनांची बाळंतपणं करायला. मग काय राहिलं शेवटी, कारण VRSच घेतले, काही काम नाही, काही नाही.
तर त्याच्यामुळे आपण खूप याच्याविषयी काळजीपूर्वक धोरण स्वीकारलं पाहिजे. विशेषतः चळवळीतले जे लोक आहेत त्यांनी खूप उघड्या डोळ्यांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. योग्य मागण्या योग्य वेळी केल्या पाहिजे, ही त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. अखेर शेवटी एक गोष्ट सांगून मी तुमची रजा घेईन, कारण हा विषय खूप आहे. जेवढा वेळ मी बोलायचं असेल तेवढा बोलत राहू शकतो या विषयावर, पण तुमची सगळ्यांची एक किती वेळ तुम्ही बसू शकता याची मर्यादा आहे. आणि अलीकडे तर 30 सेकंड्स रील्स किंवा 60 सेकंड्स रील्स याच्यानंतर तरीसुद्धा तुम्ही गेला 1 तास इथे बसून आहात. मी तुमच्याविषयी फार कृतज्ञ आहे. एक मनोरंजक गोष्ट सांगतो आणि मग तुमची रजा घेतो. ॲक्च्युली काय घडतंय की मानवी बुद्धिमत्तेचं आकलन करण्यासाठी आता AI वापरला जातो. ओके, ही फार मजेशीर गोष्ट आहे. कारण मानवी बुद्धिमत्ता याचं आकलन फक्त मानवी बुद्धिमत्तेने करता येत नाही, कारण मानवी बुद्धिमत्ता हा फार गुंतागुंतीचा विषय. जसं ट्रॅफिक कंट्रोल हे चायनामध्ये माणसांना नाहीच करता आलं, मग AIला दिला. म्हणून आता प्रत्येक चीनी नागरिकाचा साधारणपणे 20% वेळ वाचू लागला. हा प्रश्न AIने सोडवला. तर तसं मानवी बुद्धिमत्तेचं आकलन करणं म्हणजे ब्रेन मॅपिंग वगैरे करून हे आता AIचं काम झालं. त्याच्यामुळे AI विषयी ज्यांना तिटकार असतो त्यांना हा विषय नीट कळावा म्हणून मी ही गोष्ट सांगतो. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याच वेळा परदेशात जातो. तसं एकदा फ्रान्सला गेलो होतो. तर त्या सगळेजण फ्रान्सला गेले की म्हणजे आयफेल टॉवर बघा. मला तसं काही इंटरेस्ट नव्हता, पण मित्र म्हणाले बरं गेलं. बघितलं, काही फ्रेंच लोक भेटले, त्यांना म्हटलं की असं नुसतं असं लोखंडाचं स्ट्रक्चर वाटतंय. म्हटलं काय आहे याचं? ते म्हणे करेक्ट, हे बांधायच्या वेळी अशीच चर्चा झाली होती. तर त्या गुस्ताव आयफेल जो आर्किटेक्ट होता त्यांनी तो पॅरिस नगरीच्या मध्ये असं तो लोखंडाचा सांगाडा उभा करायचं ठरवलं. कारण एक ट्रेड फेअर होणार होती, एडिसन येणार होते आणि त्याला असं जगाला दाखवायचं होतं की फ्रान्स हा फक्त कला संस्कृती यांचा देश नसून एक इंजिनिअरिंग महासत्ता आहे आणि आम्ही असं काहीतरी उभं करू शकतो, हे दाखवायचं होतं. त्याच्यामुळे त्याला सगळ्यांचा विरोध व्हायला लागला. पॅरिसचे नागरिक त्याच्या विरुद्ध गेले. गी दी मोपासा नावाचा एक कादंबरीकार होता, तो त्या आंदोलनाचा नेता बनला. इतका जहरी टीका करायच्या याच्या गुस्ताव आयफेलच्या त्या आयडियावर की गुस्ताव आयफेल त्याला उत्तरच देऊ शकायचं नाही. शेवटी ट्रेड फेअर जवळ आली, उद्घाटनाचा दिवस जवळ घ्यायला लागला. तसं काहीतरी करून यांनी तो सांगाडा उभारला. उभारल्यानंतर ट्रेड फेअर झाली. हा गी दी मोपासा रोज चढून जायचा. आता आपण लिफ्टने जातो, तो रोज वरती चढून जायचा, वरती एका कॉफी बारमध्ये बसायचा आणि कॉफी बारमध्ये बसून तो आयफेल टॉवरवर टीका करणारे लेख लिहायचा आणि खाली येऊन ते प्रकाशित करायचं. आणि त्या कॉलमचं नाव होतं आयफेल टॉवरवरून. रोज टीका करायचा. एक दिवशी असाच कार्यक्रम होता, तर गी आला होता. तर फ्रेंच नागरिकांनी त्याला पकडलं. अरे गी, तू रोज आयफेल टॉवर चढून तर जातो आणि त्याच्यावर टीका करणारे लेख लिहितो, हे विसंगत नाही का? त्याच्यावर तो गी दी मोपासा म्हणाला, अजिबात नाही, फार सुसंगत वर्तन आहे माझं. म्हणे कसं? म्हणे साधी गोष्ट आहे. आता अख्ख्या माझ्या रम्य अशा पॅरिस नगरीमध्ये जिथून फक्त रम्य पॅरिस नगरीच दिसेल आणि आयफेल टॉवर मुळीच दिसणार नाही अशी एकच जागा शिल्लक आहे, ती म्हणजे आयफेल टॉवर. त्याच्यामुळे आता जिथून आपल्या मानवी बुद्धिमत्तेची रम्य नगरी दिसेल अशी एकच जागा आहे, ती म्हणजे AIच्या आयफेल टॉवरवरूनच तिचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. धन्यवाद.